नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत. कथेचे नाव आहे द बॉस. घाईघाईने तनिषाने दिसेल तो भाजीपाला उचलला आणि 2 अवजड पिशव्या घेऊन ती काउंटरवर बिल द्यायला आली. भाजी मार्केटमध्ये बरीच गर्दी होती. बायका एकेकाची किंमत विचारून उद्गारवाचक प्रतिक्रिया देत होत्या. पण तनिषा मात्र किंमत न विचारता एक भाजीपाला बास्केटमध्ये टाकत होती. इतका सगळा भाजीपाला आणि भलं मोठं बिल बघून भाजी विक्रेत्याने न राहून विचारलं, तुमची मेस आहे का? नाही, पण माझ्या लाईफमध्ये मात्र खूप मेस आहे. त्याला काही समजलं नाही. तो गोंधळला. तनिषा त्याला म्हणाली, भाऊ किती झाले? 860 रुपये. तनिषाने पटकन बॅग खाली ठेवल्या. कोड स्कॅन करून पेमेंट केले आणि पिशव्या उचलून चालायला लागली. तोच एक महत्त्वाचा फोन आला, भैरवचा. आता भैरवचा कॉल म्हटल्यावर अर्जंट काहीतरी असणार, म्हणून तिला तो उचलणं भाग होतं. तिने पिशव्या परत खाली ठेवल्या आणि कॉल घेतला. तिकडून भैरव काहीतरी बोलला आणि ही एकदम ओरडली, फक्त एकच? 3 कोटींची डील आहे. त्याला म्हणा 3 कोटीत ऐक, नाही तर दुसरे 5-5 कोटी देणारेही आहेत लाईनमध्ये. भाजी मार्केटमधल्या बायका डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागल्या. सर्वांचे डोळे विस्पारले गेले. एक साध्या वेशातली, विस्कटलेले केस आणि ढगळा वेश घालून आलेली आणि भाजीपाला घेऊन जात असलेली ही बाई 3 कोटींचा सौदा करते, तेही हातात भाजीच्या 2 अवजड पिशव्या घेऊन. गर्दी तिच्याकडे बघायला लागली तशी ती जरा ओशाळली. बाजूला जाऊन भैरवला सूचना दिल्या आणि घाईघाईने भाजीपाला उचलत घरी जायला निघाली. घरी जात असताना डोक्यात असंख्य विचार सुरू होते. तिने एकदा भाजीपाल्याच्या पिशवीकडे बघितलं. मनात एका वेळी असंख्य विचार सुरू झाले. सगळं घेतलंय ना? माईंनी दोडका सांगितला होता. मेथीही घेतलीये. कधी निवडायला वेळ मिळेल देव जाणे. चवळी पण घेतलीये. स्वराची उद्या पॅरेंट्स मीटिंग आहे. आर्याला प्रोजेक्टसाठी मदत करायची आहे. अरे देवा, तिची स्टेशनरी राहिलीच की. तनिषाने पुन्हा गाडी वळवली आणि स्टेशनरीमध्ये जाऊन सामान आणलं. परत येताना पुन्हा चवळीकडे लक्ष गेलं. चवळी बघताच ऑफिसमधल्या जागृतीची आठवण झाली. जागृतीला चवळीच म्हणतात. फार टापटीप राहते बुवा ती. पण मार्केटिंगचा रिपोर्ट काढलाय का तिने? अरे देवा, मागच्या वेळी म्हटलेलं तिला की 2 दिवसात रिपोर्ट दे. मी मागितला नाही तर दिलाच नाही तिने. थांबा, बघतेच तिच्याकडे. मीटिंगमध्ये काय सुरू असेल? मला अटेंड करायची होती यार, पण ह्या माईना फारच हट्टीपणा करतात. काय तर म्हणे आत्ताच्या आत्ता भाजीपाला. माईंना डिपार्टमेंट हेड करायचं का? सगळे कसे शिस्तीत काम करतील. पण माईंचा तो आजार आडवा आला आणि विचारांत चक्र सुरू असतानाच घर कधी आलं कळलंच नाही. तनिषाने अवजड पिशव्या दारात ठेवल्या. माई हॉलमध्येच होत्या. पिशवीकडे निरखून बघत होत्या. माईंनी नवीन काहीतरी काढायच्या आधी तनिषा आत गेली, पण माईंनी आवाज दिलाच. त्याने येताना कोपऱ्यावरच्या दुकानातून हेअर डाय घेऊन ये. हुश, मला वाटलं आत्ता पाठवतायत की काय. तनिषाने मान डोलावली आणि चटकन खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावला तशी तनिषाची भूमिका बदलली. खोलीत टीव्ही सुरू होता. त्यावर फॅशन सिनेमातलं मर्जावा तेरे इश्क में मर्जावा गाणं सुरू होतं. त्या गाण्यावर आणि त्याच्या संगीताला शोभेल अशी तनिषाची तयारी सुरू होती. तिने कोमट पाण्याने हातपाय धुतले.
अंगावरचा कुर्ता सलवार उतरून तिने ट्राउझर आणि चकचकीत ब्लेझर अंगावर चढवलं. ओबडधोबड बांधलेले केस मोकळे सोडून स्ट्रेटनरने हेअरकट नीट केला. चेहऱ्यावर मेकअप चढवला. हातात महत्त्वाच्या फाईल्स, मोबाईल आणि पर्स घेऊन ती मागच्या दाराने शब्दांतर मध्ये जायला निघाली. शब्दांतर मॅगझिनच्या दुनियातील अव्वल नाव. अल्पावधीतच शब्दांतर मासिक घराघरात पोहोचलं होतं. त्यातला अचाट कंटेंट वाचून वाचकांना वाचनाचं व्यसनच लागलं होतं. शब्दांतरची लोकप्रियता बघून कॉम्पिटिटर्स दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी धडपडत असायचे, कारण पहिला क्रमांक शब्दांतराचा ठरलेला. पब्लिकेशन क्षेत्रात शब्दांतराचं नाव मानाने घेतलं जाई. देशभरात विविध भाषांमध्ये पसरलेल्या शब्दांतराची वर्षाला 60 कोटींची उलाढाल चाले. आणि याचं हेड ऑफिस म्हणजे जणू पर्यटनाचं एक स्थळच. मॉडर्न इंटिरियर, चकचकीत फर्निचर आणि काम करणारे कर्मचारीही अगदी हाय क्लास. तनिषा तिथे जात होती. तनिषा गाडीतून उतरली. रिसेप्शनजवळ जागृती आणि नेहा गप्पा मारत होत्या. तनिषा मागून जाऊन ऐकू लागली. अगं, रोहननेच ब्रेकअप केलं तिच्याशी, नाहीतर तिने कसलं सोडलं असतं. हे ऐकून तनिषाला वाईट वाटलं. ती म्हणाली, अरे रे, वाईटच झालं. तनिषाला मागे असं आलेलं पाहून जागृती सरळ उभी राहिली. नेहाच्या हातातल्या फाईल्स तर खालीच पडल्या. कशीबशी सावरत ती उभी राहिली आणि म्हणाली, सॉरी मॅडम, सॉरी, गुड मॉर्निंग मॅडम. तनिषाने एक कटाक्ष टाकला आणि ती आपल्या केबिनकडे जायला निघाली. एखादा राजा आपल्या सिंहासनाकडे मार्गस्थ होताना वाटेतले दरबारी जसे मुजरा करतात, तसं एक कर्मचारी तिला उभं राहून गुड मॉर्निंग करत होता. होय, ही आहे तनिषा. घरात एक जबाबदार गृहिणी, बायको, आई, सून आणि बाहेर एक वर्चस्व असलेली तडफदार बिझनेसवुमन. शब्दांतराची सर्वेसर्वा. तिने आपल्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि चष्मा लावून एक रिपोर्ट बघू लागली. भैरवला बोलावून घेतलं आणि मीटिंगबद्दल माहिती घेतली. मॅडम, मीटिंग चांगली झाली, पण तुम्ही हव्या होतात. कसं येणार होते मी? तर माहीतच आहेत तुला. ऐनवेळी हट्ट धरला. भाजीपाला आण म्हणे. त्यात दोन्ही मुलींचं. सोड, मी काय बाकी गप्पा मारत बसले. भैरव हसू लागला. तुला हसायला काय झालं? हसू नको तर काय करू? कोटींच्या मालकीन तुम्ही. घरात प्रत्येक कामाला माणसं लावली तर काय हरकत आहे? शक्य नाही ते, माईंमुळे. माझ्या सासूबाई, त्यांना बीपीचा आणि वर मानसिक त्रास आहे काहीतरी. मानव म्हटला होता की त्यांना कसलाही मानसिक ताण नको. एकतर घरात बसणारी मुलगी करायची होती त्यांना. कसं बसं जॉबचं कारण सांगून निघते बाहेर. नवरा डॉक्टर आहे, त्यानेच ताकीद दिली आहे. किती वाईट आहे हे. आपली सून इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे, हेही त्यांना माहीत नाही. माहीत व्हायलाही नको. नाहीतर जाऊ दे. क्रमशः. श्रोते हो, आजपासून सुरू होतोय एका नव्या अनोख्या कथेचा प्रवास. तनिषासोबत. एक तडफदार, झुंजार आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गृहिणी आणि बॉस असे दोन्ही रूप धारण करणाऱ्या एका विलक्षण स्त्रीची कथा. लाईक, कमेंट नक्की करा. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.